सर्व प्रशिक्षणार्थींचे आधारस्तंभ म्हणजे आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो आणि आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि मी कारंजा लाडीतून जिल्हा परिषद किनखेड येथे शिक्षक म्हणून काम करतो आणि मी कविता 5 ते 6 लिहिल्या आपल्या योजनेवर आणि त्यामधल्या काही मी इथे सांगतो। लाडका मामा मुख्यमंत्री ही टिप्पणी पर कविता आहे। लाडकी बहीण योजना लाडका मामा तुम्ही काढली, लाडकी बहीण योजना लाडका मामा तुम्ही काढली, त्यात लाडका भाऊ योजना पण पाठोपाठ काढली। लाडक्या बहिणीला फुकट 1500 रुपये देता, लाडक्या बहिणीला फुकट 1500 रुपये देता, लाडक्या भावाला काम करून 6000 ठेवता। खरंच लाडके मामा तुम्ही कशी योजना काढली? बरे आम्ही जगत होतो, आमची दरिद्रीच तुम्ही काढली। आम्ही कधीच तुमच्यासमोर भीक मागितली नाही, आम्ही कधीच तुमच्यासमोर भीक मागितली नाही। कुशल रोजगार देणे तुम्हाला कधी जमलेच नाही। तुमचा इलेक्शनचा फंडा आता सक्सेसफुल झाला। लाडका भाऊ कामाला झुकून तुम्ही गेला, पण पगाराचा आणखी त्याच्या प्रोफाईलवरच थांबला। लाडका भाऊ योजना सांगितली तर पोरगी देत नाही कोणी, लाडका भाऊ योजना सांगितली तर पोरगी देत नाही कोणी, शिक्षण शिकलो खूप खाली घेत नाही कोणी। म्हणून म्हणतो मामा थोडं रोजगाराकडे बघा, बघा। पोरगी नका देऊ, थोडं रोजगाराकडे बघा। खरंच आता तुम्ही मस्त मंत्रीपद घेतलं, लाडक्या भावाला तुम्ही 6 महिन्यापुरतं चेपलं। कामाला लावून तुम्हाला वाटतं का मोठं काम केलं? तुम्हाला मोठं काम केलं? स्वप्न दाखवून मोठं तुम्ही बेरोजगारीचं ठेपलं। तुम्हाला वाटते का मामा लाडक्या भावाचं एवढ्यातच पोट भरते? लाडक्या भावाचं एवढ्यातच पोट भरते? आमच्यापेक्षा जास्त तर भिकारी तिजोरी रोज जमा करते। आश्वासन दिले खूप मोठे, आता मागे नका फिरू। आतापर्यंत काही केलं नाही, पण पगार वेळेवर करा सुरू। आमदार निवडून आला की त्याने पेन्शन सुरू केली। आमची देश सेवा फक्त 6 महिन्यावरच नेली। लाडके मामा तुम्ही आता तरी थोडं लक्ष द्या। आमचा कार्यकाल वाढून पगार थोडा वाढवून द्या। एक दुसरी आहे कविता म्हणले चालेल का? 2 मिनिटांनी चालते। आपण तिचा आधार